नागपुरामध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचा आढावा म्हणजे हे बातमीपत्र। लाडक्या बहिणींचं दुःख दूर करा अशी मागणी भाजपच्या आमदारानं केली आणि त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस संतापले। भाजपाचा आमदार विनंतीपूर्वक दारू विरोधी कारवाया अधिक कठोर करा असं सांगू पाहत होता, मात्र त्याच्या तोंडून जे निघालं त्यामुळे अर्थाचा अनर्थ झाला आणि फडणवीसांनी संताप व्यक्त केला। या प्रकरणावर काय घडलं विधान भवनात, विधानसभा गृहात ते आधी आपण पाहणार आहोत। अध्यक्ष महोदय, आपण लाडक्या बहिणी म्हणतो, लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे। अध्यक्ष महोदय, दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे। आपण बैठक घेतली, आपण निर्देश दिले एक्साइज डिपार्टमेंटला, फूड अँड ड्रग्सला, होम डिपार्टमेंटला। आपण अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा काय होत नसेल अध्यक्ष महोदय, तर हे चिंतेचा विषय आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, आपण लाडक्या बहिणी म्हणतो, लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे। अध्यक्ष महोदय, दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे। आपण बैठक घेतली, आपण निर्देश दिले एक्साइज डिपार्टमेंटला, फूड अँड ड्रग्सला, होम डिपार्टमेंटला। आपण अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा काय होत नसेल अध्यक्ष महोदय, तर हे चिंतेचा विषय आहे अध्यक्ष महोदय। पुन्हा सदस्यांना सांगतो, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल। प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील, ती योजना सुरूच राहील, त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कंपेअर करता येत नाही। या विषयावर अधिक माहितीसाठी आपण पटकन मनोज देराळकर, आमचे सहकारी प्रतिनिधी नागपुरात हजर आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत। मनोज, ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी आपल्याच पक्षातल्या अभिमन्यू पवार यांना सुनावलं, त्यानंतर अभिमन्यू पवारांची प्रतिक्रिया आली आहे का? नक्कीच प्रसाद सर, आपण या ठिकाणी बघितलं तर हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि हिवाळीच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील आपण सभागृह हे मोठ्या प्रमाणामध्ये गाजलं आणि त्यामध्ये लाडकी बहिणीचा हा विषय देखील निघाला। आणि हा विषय असा निघाला की प्रशांत ठाकूर यांनी एक प्रश्नोत्तरी तासामध्ये लक्षवेधी मांडली। त्यामध्ये आपण बघितलं तर अवैध म्हणजे अंमली पदार्थ आणि अवैध गुटखा या हे शाळेमध्ये सरासरीमध्ये मोठ्या प्रमाणाने विकली जातात राज्यामध्ये, त्या संदर्भात कारवाई आणि त्या संदर्भात आपण बघितलं मुख्यमंत्र्यांनी देखील सविस्तर उत्तर दिलेलं होतं आणि त्याच लक्षवेधीमध्ये आपण अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्र्यांचं उत्तर आपण ऐकलेलं आहे आणि त्यावर त्या म्हणजे खरं तर त्या मुद्द्याच्या आधी काय बोललं गेलं होतं अभिमन्यू पवार हेही आपण ऐकलेलं आहे। माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी अभिमन्यू पवारांना सुनावलं त्यावर त्यांची प्रतिक्रिया आली का? आणि हे मी का विचारतोय तर अभिमन्यू पवार म्हणजे कोण, तर ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस हे पहिल्या टप्प्यामध्ये मुख्यमंत्री झाले त्यावेळेला अभिमन्यू पवार हे त्यांचे स्वीय सहाय्यक होते। अशा अत्यंत जवळच्या विश्वासू व्यक्तीला झापण्याची वेळ का आली? देवेंद्र फडणवीस इतके का संतापले? कारण की अवैध दारूमध्ये त्यांनी लाडकी बहीण, आपण बोलता लाडकी बहिणीचे जे आपण बघितलं या ठिकाणी दुःख आहेत हे आपल्याला माहिती नाही, हे त्यांनी वारंवार या ठिकाणी बोललं होतं। आणि तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत तुम्ही सांगितलं की लाडकी बहीण सारखं हे म्हणू नका, लाडकी बहीण ही जेव्हा नाराज होईल तर तुम्हाला घरी बसावं लागेल, या ठिकाणी असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं। आणि तुमची जी कारवाई आणि त्याबद्दल ही कारवाई केली जाईल हे उत्तर मुख्यमंत्र्यांचे आल्यानंतर काही उत्तर हे आपण बघितलं अभिमन्यू पवार यांनी दिलं नाही। अभिमन्यू पवार हे पूर्णपणे शांत झाले, कारण की या ठिकाणी अभिमन्यू पवार कान पिळले गेले होते मुख्यमंत्र्यांकडनं, कारण की मुख्यमंत्र्यांनी एकदम कठोर शब्दामध्ये म्हटलेलं होतं की लाडकी बहीण हा विषय काढू नका आणि लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही, ही चालूच राहणार आणि यामध्ये कोणतीही दुसरी योजनेचं इतरही काही मुद्द्यांच्या निमित्तानं आपल्यापर्यंत पोहोचेन।